फायनली मुंबईमध्ये आलेलो आहे आणि तुमचं ताई पण भेटलेले आहे. मुंबईमध्ये वेलकम आहे. हॅलो गाईज, तुमचं दीपराजमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो आजचा स्पेशल ब्लॉग ह्यासाठी आहे, मी जात आहे मस्त इंडियाला आणि खूप एक्सायटेड आहे. आणि माझ्या दादाचं लग्न आहे 22 फेब्रुवारीला, तर त्याच्यासाठी खूप मस्त सरप्राईज आहे. त्याला माहिती नाही आहे की मी येते आणि तो माझ्या खूप मागे लागला होता की ये मी तुझं तिकीट काढतो. म्हणजे तिकीट काढतो म्हणजे तो बोलला होता की मी देईल, पण ठीक आहे आपलाच दादा आहे तर मी स्पेशली त्याच्यासाठी जाते. आणि बहीण आहे तर बहिणीचं थोडंसं केलं, भावासाठी जावंच लागेल ना, तर खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. आणि मस्त तुम्ही बघताय की मी कामावरून आली आणि काहीच माझी तयारी नाही झाली आणि मला उद्या मंडेला निघायचे. आणि मी काहीच बॅग वगैरे काहीच पॅकिंग केली नव्हती, तर फायनली आज मी करणार आहे. आणि रूममध्ये पण खूप पसारे, बघा हे बघा, अजून मी काहीच सामान पॅकिंग नाही केलंय. बॅग पूर्ण एम्प्टी आहे माझी आणि आता मी सामान सगळं भरायला घेते, तर माझा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू. चलो बाय बाय बाय. अंधेरा है यार, लाइट तो ऑन करो. ब्लॉग चालू है. बाय दीदी, चलो भैया, जा रही हूँ मुंबई. जा रही हूँ. मैं ऐसा मत वीडियो बनाऊंगा. ऐसा लगना. अरे सही में मैं जा रही हूँ. सही है. हाँ कितने बजे फ्लाइट है? अभी 9 बजे, बट बस से जाना है ना, 9 तो बजे फ्लाइट इससे. है. हाँ जी. तो कितने बजे? 6 बजे. हॅलो गाईज, सो फायनली मी जाते आणि आमच्या इथे बघा इकडे ऊन पण पडलंय आणि पाऊस पण येतोय भरपूर. बारीक बारीक येतोय पण येतोय. आणि मी इंडियाला जाते. गाईज बसचा वेट करत होतो आणि बस पण आलेली आहे. ही डायरेक्ट मला टर्मिनल 2 ला सोडेल. आता आम्ही जातोय बसमध्ये. फायनली मी बसमध्ये बसलेले आहे. स्लावमधून मी माझ्या दारातूनच ही बस जाते. तर मी बसमध्ये आलेले आहे आणि बघा बॅगी मी कशा ठेवलेल्या आहेत. आपल्या इंडियामध्ये तर असं ठेवूच नाही शकत. तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असते. तर हे बस बॅगी ठेवायलाच जागा आहे, पण आम्ही तिथे नाही ठेवली, आम्ही इथंच ठेवलं. तर आता मी एअरपोर्टला जाते आणि व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा, लास्टपर्यंत बघा. थँक्यू गाइस. तो देख लो, इस बस में कोई भी नहीं है, सिर्फ राज और मैं हूँ. और आप देख सकते हो मतलब मैं कितनी नसीबवान हूँ. मैं अकेले इंडिया जा रही हूँ और राज के और मेरे लिए स्पेशली बस मिल गई है. ये देखो बाहर का व्यू भी कितना अच्छा है और ठंडा मौसम है. तो और हम लोग ने यहाँ पे बैग बिग सब रख दिया है और सिर्फ राज और मैं हूँ यहाँ पे. तो देख लो. सो गाइस, फाइनली हम लोग एयरपोर्ट पे आ चुके हैं और यहाँ पे कितनी बिजी भी है और सब लोग यहाँ पे बैठे, तो हम ट्रॉली के लिए वेट कर रहे हैं. अभी यहाँ से ट्रॉली हम लोग ले लेंगे, फिर हम इनकी तरह हम भी बैग ऐसे ही रख देंगे. फिर लेट्स सी. सो गाइज, मी टर्मिनल 2 ला जात होती आणि माझ्यासोबत तर राज पण होते. तर ते मला म्हणजे नेहमी माझ्या तेच व्हिडिओ शूटिंग करत असतात. तर ते म्हणजे एकदम एक साईड घेऊन प्रत्येक व्हिडिओ शूट करतात आणि असं सपोर्ट करतात मला ते नेहमीच. आणि मला बोलतात तिकडे बघ तिकडे बघ. तर मी फायनली टर्मिनल 2 ला पोचले. तिथून मला एंट्री करून त्याच्यानंतर मला सगळं ते बॅगेज लगेज वगैरे सगळं चेकिंग करायचे होते. मग काय त्याच्यानंतर राजनीच केलं सगळ्या गोष्टी. इथे स्वतःलाच करावं लागतं ना.
स्कॅनर होत आहे ना. फायनली माझी चेकिंग झालेली होती आणि त्याच्यानंतर राजला मी बाय बाय केलं. इथून आमचा लास्ट भेट होती. गाईस फायनली मी टर्मिनल 2ला आलेले आहे आणि मी एकटीच आहे. राज मला गेले सोडून, म्हणजे ते पण थांबलेत तिकडे बाहेर. तर माझे चेकिंग वगैरे सगळी झालेली आहे. आता एक लगेज एक छोटी बॅग आहे माझ्यासोबत आणि मी एकटीच आहे. अजून मला एक म्हणजे 9ची फ्लाईट आहे, तर मला टाईम लागेल अजून, म्हणजे 2-3 तास आहेत माझ्याकडे. तर मी इथं आलेले आहे. हे बघा, हे किती मस्त वाटतंय. तर मला खूप एकटं फील होत आहे आणि फर्स्ट टाईम मी एकटी जाते इंडियाला. कारण मी जेव्हा फर्स्ट टाईम UKला आली होती तेव्हा राजचा मित्र माझ्यासोबत होता, तर मला तेव्हा भीती तर वाटली, पण तेव्हा एवढं काय नाही वाटलं. पण आता मी खरंच खूप अपसेट आहे, पण आता मी ठीक आहे. तर हॅलो गाईज, सो मी फायनली जाते फ्लाईटजवळ. गाईज, सो फायनली मी इथे आलेले आहे फ्लाईटजवळ आणि ही जी गोळी दिसते तिच्यासोबत मी आलेली आहे. आणि मला माहिती नव्हतं, तर मी तिला विचारलं, तर आम्ही दोघी सोबतच आलो इथे. से हॅलो. हॅलो से हॅलो. हॅलो बेबी. सो फायनली मी इथे आलेले आहे आणि आता बघूया. आपल्याकडे आहे टाईम, अजून 1 तास आहे फ्लाईटमध्ये बसायला. तर फ्लाईटमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा. मी इथे बसलेली होती आणि हा मुलगा आहे छोटासा क्यूट असा, ब्रिटिश आहे. सो तो खूप बोलतोय माझ्यासोबत. सो यू लाईक इट. हॅलो गाईज, सो मी इथे बसलेले आहे, तर माझ्यासोबत तो गप्पा मारतोय खूप. आणि तो एक छोटा मुलगा आहे रोहन, तर त्याला आपण विचारूया की त्याला मुंबईचं फूड आवडतं का. रोहन, यू लाईक इट इंडियन फूड? वाय? आय डोंट नो. ले, टेल मी, यू लाईक इट? Sorry? Ron, you have. No, I haven't. ओके, सो त्याला आवडतं, पण तो थोडासा लाजतोय, खूप शाय आहे तो. त्याची मम्मी पण इथे बसलेली आहे आणि शी इज रिअली गुड. ती पण खूप चांगली आहे. आणि आम्ही मस्त गप्पा वगैरे मारले इथे बसून. फायनली गाईज, मी फ्लाईटमध्ये बसलेले आहे आणि खूप बिझी आहे फ्लाईट. आणि मी एव्हरी टाईम मस्त झोपून येते, पण या टायमाला मला बसायला भेटलं आहे, पण ठीक आहे. आणि माझी साईडची सीट होती, तर मला एकदम बोलली विंडो सीटमध्ये तू बसणार का. मी बोललो हो चालेल. ती खूप थोडी फॅट होती, तर ती कम्फर्टेबल नव्हती, तर मला चांगलंच आहे ना की मला सीट भेटली. सो गाईज, फायनली मी इथून निघालेली आहे लंडनवरून आणि फ्लाईट चालू झालेली आहे. सो मी खूप खुश आहे इंडियाला येण्यासाठी. गाईज देख लो लंडन का नाईट. वाव, काय मस्त व्ह्यू दिसतोय यार. सुपर्ब, 1 नंबर दिसतोय. वाव.
त्याच्यातलं एवढं सगळं उरलेलं आहे, तर काही खायची इच्छा नाही झाली. कारण झोपेतच मग अशी उठवलं या लोकांनी. UKचे तेव्हा मॉर्निंगचे 4 वाजले होते आणि मला झोप खूप आली होती. ठीक आहे, आता झोप उडाली माझी, तर ते उरले बघू, खायला तर खायला, नाही तर घरी घेऊन जाईल मी. बाहेरचा व्ह्यू पण काय भारी वाटतंय, मस्त ढगढग दिसतंय. झोप पण एकदम मस्त झाली. अजून आता 1 तास आहे मुंबईला उतरण्यासाठी, लँड होण्यासाठी. आता बघू. मी तासाभरामध्ये मुंबईमध्ये पोहोचेल. आणि मला तुम्हाला एक सांगायचं होतं की मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग केली. म्हणजे याच्या अगोदर पण ट्रॅव्हलिंग केली आहे, पण मी एकटीने ट्रॅव्हलिंग नाही केली. माझ्यासोबत राज असायचे. आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम UKमध्ये आली होती, तर राजचा मित्र होता. तर छान होता माझा प्रवास, खूप छान वाटला मला एकटी. आणि खरंच एकटी माणसाने प्रवास केला पाहिजे एकट्याने पण, तेव्हाच समजतं. कारण नेहमी माझ्यासोबत राज असतात, तर मी कशातच लक्ष नाही देत, मी फोनमध्येच असते, कारण सगळं तेच करतात. आणि ह्या फर्स्ट टाईम मी सगळं बघत आली. फोनमध्ये कमी लक्ष आणि सगळे म्हणजे कुठे जायचे, कसं जायचे, काहीच समजत नाही ना. कारण आपण कधी एवढा लांबचा प्रवास केलाच नाही आहे. तर मी फर्स्ट टाईमच एवढा लांबचा प्रवास केला आणि माझा प्रवास खूप सुंदर होता, खूप छान होता. छान वाटलं असं प्रवास करायला. आणि केला पाहिजे एकट्याने पण, तेव्हाच समजतं की काय कसं काय असतं ते. तर फायनली मी आता मुंबईमध्ये पोहोचेल. आणि माझ्या घरच्यांना पण नाही माहिती, मम्मी डॅडीला पण नाही माहिती. मी असंच नाही सांगितलं, लास्ट इयर पण नव्हतं सांगितलं होतं मम्मीला. पण ह्या टायमाला पण विचार केला की कशाला जाऊ, असंच जाऊया, भेटूया. त्यांना माहिती नाही आहे की मी येते आहे. तर आणि स्पेशल दादालाही नाही माहिती. तर मी पण खूप एक्सायटेड आहे की मुंबईमध्ये येण्यासाठी. 1 वर्षाने येते डायरेक्ट. तर थँक्यू. सो गाईज, तुम्ही बघताय की फ्लाईट आमची लँड होत आहे आता. Hello, Mumbai ka. देख लो गाइज, मैं आ गई हूँ मुंबई. और कौन सी फ़्लाइट में आ गई हूँ? एयर इंडिया में. सो हमारे मुंबई में आ गई हूँ फायनली आम्ही इथपर्यंत आलेले आहे. आणि इथं इमिग्रेशन आहे, हे बघा. आता लाईनीत जाऊन थांबायचे. गाईज, आपलं इमिग्रेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी जाते माझी बॅग घ्यायला. चलो, ठीक आहे, आता बॅग घेईल मी. बघू आता आपली बॅग. इट्स ओके. मेरी बॅग. फायनली मुंबईमध्ये आलेलो आहे आणि इथं ताई पण भेटलेले आहे. मुंबईमध्ये वेलकम आहे. एअरपोर्टवरून निघालेली आहे मी आणि लगेजमध्ये गाडीमध्ये ठेवलेले आहे. भाई खूप गरमी इकडं, खूप गरमी, पागल झाली मी. पण चांगलं वाटतंय. गरमी आहे पण ठीक आहे, चांगलं वाटतंय. आता घरी वगैरे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि जेवू. कंटाळा आलाय, थकली आहे खूप.